नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। आज महाराष्ट्रामध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे, मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ही बातमी देखील आहे क्लीन चिट संदर्भातची। नक्कीच क्लीन चिट संदर्भातची ही जी बातमी आहे ती सरकारच्याच नेत्यांवरती, म्हणजे आता सत्ताधारी नेत्यांमध्ये जे नेते आहेत त्यांना क्लीन चिट देण्याची आहे। आता नेमकं काय घडलेलं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर क्लीन चिट कशात मिळाली आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील म्हणजेच शिखर बँक घोटाळ्यातील, कथित घोटाळ्यातील हे जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये जे नेते होते, जे अधिकारी होते त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। आता ही क्लीन चिट कशी मिळाली, नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय होतं आणि आता पुढे या संदर्भात काय घडामोड घडलेली आहे, जे न्यायाधीश आहे त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये सुरू होतं। आता विशेष न्यायालय का? कारण की या प्रकरणामध्ये मोठमोठे नेते इन्व्हॉल्ड होते आणि त्यांच्यावरती हे आरोप होत होते, त्यामुळे हे प्रकरण विशेष न्यायालयात गेलं आणि त्या प्रकरणाअंतर्गत म्हटलं गेलं की 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे। आता हा जो आरोप आहे तो तेव्हा अजितदादांच्या पक्षातील नेत्यांवर झाला आणि स्वतः अजितदादांवरती झाला आणि त्यामध्ये एकूण 70 जण असल्याचं देखील म्हटलं गेलं। आता आर्थिक गुन्हे अन्वेषणाचा अहवाल हा विशेष न्यायालयाने या प्रकरणाअंतर्गत स्वीकारलेला आहे। आता आर्थिक गुन्हे अन्वेषण हे नेमकं काय आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगतो। पोलिसांची ही आर्थिक गुन्हे शाखा असते, ज्यामध्ये ही पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणारी एक संस्था असते, जी एक विशेष युनिट आहे। आर्थिक गुन्हेचा जो तपास आहे तो हा EOW म्हणजेच आर्थिक गुन्हे अन्वेषण करतं आणि ह्यांचा एक आता अहवाल आलेला आहे आणि या अहवाला अंतर्गत म्हटलं गेलंय की कुणीही दंडनीय गुन्हा केलेला नाहीये आणि तसं सिद्ध होत नाहीये, त्यामुळे जवळपास 70हून अधिक जणांना यामध्ये दिलासा दिला गेलेला आहे। आता यामध्ये अजित पवार जे आहेत, स्वर्गीय नेते आहेत, ते देखील या प्रकरणामध्ये त्यांना देखील भोवलं गेलेलं, सोबतच सुनेत्राताई आहेत जे आता उपमुख्यमंत्री आहेत, सत्ताधारी नेते आहेत, त्यांना देखील या प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर आणलं गेलेलं। त्यामुळे आता विशेष न्यायालयाने हा जो अहवाल स्वीकारलाय त्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे, हे आता स्पष्ट होत आहे। महत्त्वाचं म्हणजे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आहेत महेश जाधव यांनी शुक्रवारी हा अहवाल स्वीकारताना स्पष्ट केलं की कोणताही दंडनीय गुन्हा या अंतर्गत आता आज झालेला नाहीये, त्यामुळे हे अहवाल जो आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे आणि त्या अंतर्गतच ही क्लीन चिट मिळते। आता EOWच्या अहवालाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये अण्णा हजारे यांनी एक तक्रारदार आहेत, सोबत सुरिंदर अरोरा, या दोघांनी मिळून एक हस्तक्षेप याचिका दाखल केली होती। आता ही याचिका अहवालाविरोधातच, जे आता अहवाल समोर आलेला आहे त्या अहवालाविरोधातच ही याचिका त्यांनी दाखल केली होती। अण्णा हजारेंनी ही याचिका दाखल केली होती। तर अण्णा हजारेंचं काय म्हणणं होतं आणि अरोरा यांचं काय म्हणणं होतं याचिकाकर्त्यांचं की कारखाने ताब्यात घेतलेल्या ज्या कंपन्या आहेत आणि सहकारी बँकांच्या प्रमुख पदांवरील जे व्यक्ती आहेत, म्हणजे हे कंपन्या आणि हे व्यक्ती सहकारी बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांचे जे हितसंबंध आहेत आणि त्यांचे जे व्यवहार आहेत, कुठेतरी या अहवालामधून त्या व्यवहारांवरती, त्या हितसंबंधांवरती दुर्लक्ष केलेलं आहे, असा आरोप जो आहे तो या याचिकेमधून करण्यात आलेला होता। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर संस्थांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचा ठपका एकूणच हा लावण्यात आला होता आणि त्यामध्ये हे जे हितसंबंध आहेत ते देखील तुम्ही तपासले नाही आहेत, असं एकूणच अरोरा यांचं, याचिकाकर्त्यांचं या अहवालाविरोधात एक म्हणणं होतं। मात्र राज्यात आता भाजपचं सरकार आल्यानंतर अजितदादांसह इतर नेत्यांवरती हा जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो गुन्हा आता मागे घेण्यात येईल आणि क्लीन चिट देखील देण्यात येईल, कारण की हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते अहवाला अंतर्गत आता गुन्हे नोंदवण्या एवढं महत्त्वाचं नाही आहे, हे समोर आलेलं आहे। आता हा संपूर्ण प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो। 2007चं प्रकरण आहे, म्हणजे जानेवारी 2007 ते डिसेंबर 2007 या कालावधीत सुमारे 25,000 कोटी रुपयांचे नुकसान हे राज्याच्या तिजोरीला झाल्याचं एक EOWचा दावा होता आणि त्यानंतर आता जे हे अहवाल आलेला आहे आर्थिक गुन्हे अन्वेषणाचा, त्यानंतर संपूर्ण प्रकरण जे आहे ते जे 2009 साली मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले, मग त्यानंतर ते विशेष न्यायालयाकडे हे संपूर्ण प्रकरण गेलं, त्यानंतर जे प्रकरणाची चौकशी झाली त्यातून आता हे स्पष्ट दिसतंय, सुनावणी अंत हे स्पष्ट होतंय की EOWचा अहवाल हा ग्राह्य धरला जाईल आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि इतरांच्या जे हरकती असतील या संपूर्ण प्रकरणावरती ते फेटाळले जातील आणि हे झाल्यामुळे आता
पुन्हा एकदा असाच प्रश्न उद्भवणार आहे की जे जे आरोप नेत्यांवरती होत असतात त्यांमध्ये काहीच तथ्य नसतं का, आणि तरीही फक्त त्या नेत्यांवरती दबाव येण्यासाठी हे सगळे आरोप केले जातात का? आता हा प्रश्न सगळ्यांसमोर पुन्हा एकदा उपस्थित राहणार आहे. आता भाजपची सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर शासकीय अधिकारी, शिखर बँकेतील काही संचालक तसेच पदाधिकारी आणि अजितदादांसह इतर नेत्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता क्लीन चिट मिळाल्यानंतर हा गुन्हा मागे घेण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकरणामधून सर्वांनाच दिलासा मिळणार आहेत. एकूण 70 जणांना आता दिलासा मिळेल. आता मध्ये उद्धव ठाकरे यांनी विधान भवनामध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांनी अजितदादांच्या निधनाबाबत जेव्हा शोक प्रस्ताव होत होता तेव्हा एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की एखाद्या नेत्याला एवढं छळू नये की तो जीव देण्यापर्यंत त्याची मानसिकता होईल, असं एखाद्याला छळू नये. त्यामुळे पुन्हा एकदा मग प्रश्न असाच आहे, जर काहीच गुन्हे दाखल करण्यासारखं एवढं 2007चं प्रकरण आहे ते 2026 चालू आहे, एवढ्या वर्ष ते प्रकरण खेचलं गेलं, म्हणजे फक्त आणि फक्त दबाव आणण्यासाठी हे प्रकरण खेचलं जातं का? सरकार त्यामुळे या यंत्रणेचा चुकीचा वापर करते का? असा प्रश्न हा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनाच्या भाषणामधून आणि ह्या संपूर्ण क्लीन चिट प्रकरणामधून आता पुन्हा एकदा निर्माण होणार आहे. मात्र तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.